नमस्कार मित्रांनो, चला आज आपण दिवाळीचा फराळ चालू करूया। ही भाजणी भाजून घेतलेली होती, मी काल दळून आणली आहे गिरणीमधून। या वाटीने 6 वाटी भाजणी झाली आहे। आता आपण याची उकड काढून घेऊया। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। आता 6 वाट्या आपण पाणी काढून गरम करून घेऊया। 6 वाट्या भाजणीला 6 वाटी पाणी टाकूया। पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण तेल टाकूया मोहनसाठी। एका वाटीला 1 चमचा, असे 6 वाट्याला 6 चमचे पोह्याचा तेल टाकलेला आहे। आता हळद घालूया, मीठ घालूया, चटणी मसाला, लाल तिखट आणि तीळ आणि धने पावडर घालून घेऊया। मसाले घालून झालेले आहेत। आता पाण्याला उकळी येत आहे। आपण ही पीठ याच्यात हाटून घेऊया आणि याची उकड काढून घेऊया। ही पिठाची उकड काढून घेतलेली आहे। आता ही आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। गॅस बंद केलेला आहे। हे आपण आता ताटात काढून घेऊया आणि ह्याला गरम गरमच मळूया, पाण्याचा हात नाही लावता। पाणी झाले भरपूर, याच्यात चांगलं झाले। लावायचंच असेल तर थोडं गरम पाणी लावू शकतात तुम्ही। असं झालं आहे पीठ मळून। आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेऊया। चकल्या साच्याच्या साह्याने आपण चकल्या करून घेऊया। चकलीच्या साह्याने हे बघा, बघा अशा झालेल्या आहेत चकल्या तळून। अर्धा किलो पिठाच्या आहेत ह्या चकल्या, एवढ्या झालेल्या आहेत। हॅपी दिवाळी, बाय बाय।